पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की। सद्गुरु भगवान बाबा की। सद्गुरु भीमसिंह बाबा की। सद्गुरु रामदास बाबा की। सिद्ध संत श्री सीताराम बाबा की। सद्गुरु कैकाड़ी बाबा की। सकला ठाई भगवत भाव हाची अनुभव जयांचा। त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने। मावळले काम क्रोध वृत्ती सन्निध हरीच्या। त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने। निलामणे त्यांच्या नामे पापे अधर्म नासती। त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने। यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगाकारू प्रथम नमन। पांडुरंगाकारू प्रथम नमन। पांडुरंगाकारू प्रथम नमन नमन। पांडुरंगाकारू प्रथम नमन। पांडुरंगाकारू
त्रिपुरान्तकहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशमालंदि वल्लभम्। हरी श्री संताची माता चरणावारी साष्टांग ही करी दंडवता साष्टांग ही करी दंडवता। सकला ठाई भगवत भाव हाची अनुभव जयांचा त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैदिक निष्ठ परम उत्कृष्ट अवतार श्रेष्ठ पिंपळनेर निवास्थ असणारे माझे भक्त शिरोमणी श्री निळोपाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अगदी सर्वांच्या कानपाठातला आहे का नाही, सर्वांच्या कानपाठातला असणारा अभंग आजच्या या निरूपणाकरता निवडला। प्रस्तुत अभंगाद्वारे भक्त शिरोमणी श्री निळोपाराय संतांची काही निर्दुष्ट लक्षणं सांगून त्यांच्या चरणावर लीन व्हायला सांगतात। लीन झाल्याच्या नंतर काय परिणाम होतो, काय जीवनामध्ये आपल्या बदल होतो याचं दिग्दर्शन या अभंगातून करतायत। विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याच्या दृष्टीनं अगत्याचं ठरेल। पुण्यसलीला पवित्र अशा अखिल कुट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या पावन अशा दरबारामध्ये अखिल कुट ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे निश्चिम भक्त हनुमंतराय या हनुमंतरायाच्या पवित्र पावन कुशीमध्ये आणि सकल संतांच्या पवित्र पावन या भूमीमध्ये मौजे सोनेगाव या पवित्र नगरीमध्ये चालू असलेला हा वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री संत कैकाडी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सोहळा। विठ्ठल एका महान संतांची पुण्यतिथी तुम्ही साजरी करताय त्याबद्दल समस्त ग्रामस्थ सोनेगावकर मंडळी तुमच्या चरणावर शतशः नमन। विठ्ठल
या आपल्या या कार्यक्रमाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते माझे परमस्नेही आणि अगदी बालपणापासून ज्यांना बघत आलोय बरं का, आमचे हरिभक्त परायण बिभीषणजी महाराज आवर्जून उपस्थित आहेत. महाराज जरा बोलतोच. महाराज आजच्या काळात एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहणं फार दुर्मिळ पाहायला मिळते. काय फार दुर्मिळ. नाही तर महाराज तुम्हाला तर माहित आहे, 2 आवा 2 जावा 2 बुवा. हा आहे का नाही महाराज, एका मेना 2 तलवारी सपात्यात होय. नाही नाही, पण महाराज अगदी बालवयापासून मी पाहत आलोय महाराज आतोनात वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व बरं का. अतिशय साधक वृत्तीनं राहणं, संप्रदायाची आचार प्रणाली अगदी तंतोतंत सांभाळणं आणि कुठंही असो सेवाभावच ठेवणं. तुमच्या सोनेगावमध्येच आहेत म्हणून असं नाही, ते कुठंही सप्ताला गेले इथंच टाळ घेऊन उभा राहतात असं नाहीच. जी पडन ती सेवा. काय मग जर वेळ आली गावकऱ्याचं जरा डळमळ दिसलं आणि इथं जर आतरूनच केलेलं नसलं तयारी आतरूनही टाकायचं, टाळही घेऊन यायचं, मृदंगाला मृदंगही लावून द्यायचा. अरे बाबा कर चालू, इथून सुरुवात बरं का. अगदी सेवाभावी वृत्ती. काकड्यावाले नसले उठलेच काकड्याला. प्रवचनकार नाही आले रिकाम्या जागा भरल्याच, कीर्तनकार नाही आले भरल्याच, आहे का नाही. कोणीकडेही जा असंच अगदी स्वजळ व्यक्तिमत्व आमचे हरिभक्त परायण बिभीषणजी महाराज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल सुंदर मार्गदर्शन जरी त्यांचं असलं तरी एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा गडे. आनंद वाटला बरं का. नाहीतरी 9 ते 11च्या कीर्तनाला निस्ती पडझड नसते महाराज बरं का. हरी आणि मुकुंदा बुवा सगट पाचुंदा अशी अवस्था असते. पण अगदी मला थोडंसं आनंद वाटला की जेवल्यानंतर बरेच तैनी लागत असतात पण बऱ्यापैकी उपस्थिती आहे. छान आनंद आहे, कारण खरोखर तुम्ही या संत परंपरेवर नितांत प्रेम करता. म्हणूनच या भक्तीचं विलक्षण सुख उपभोगण्याकरता तुम्ही आज इथं उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल चला असो. समस्त ग्रामस्थ सर्वच मंडळी सोनेगावकर आणि आवर्जून उपस्थित असणारी आमचे तरडगावची बऱ्यापैकी मंडळी बरं का. आता सगळ्यांची नावं घेत नाही. तरडगाव तुम्हाला माहिती आहे माझं माहेर घर आहे आणि तिथं म्हटलं की 7-12 सगट पाठ आहे. त्याच्यामुळे आता बरीचशी सगळीच बऱ्याचशापैकी मंडळी अगदी सर्वच मंडळी आहे. सर्वांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो. आवर्जून उपस्थित असणारी ही सर्व उद्याच्या भावी पिढीतली कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, कोणी मृदंगाचार्य, कोणी गायनाचार्य, कोणी योगी, जपी, तपी, संन्याशी, हे सर्व वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेले ही सर्वची सर्व रत्न. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाज. महाराज हे सोपं नाही बरं का. आजच्या एवढ्या भीषण परिस्थितीमध्ये आपण पाश्चात्य संस्कृतीचा एवढा अंगीकार केलाय, ती पाश्चात्य संस्कृती बाजूला सारून तुम्ही आपल्या संस्कृतीला टिकून म्हणून तुम्ही तुमच्या परिसरातून एवढी मुलं पाठवतायत. त्याबद्दल खरोखर तुम्ही धन्यतेला प्राप्त आहेत. कारण या संप्रदायाच्या किंवा या पंथांच्या जो पंथाला चालतोय काय आपल्या कल्याणाकरता, आपल्या हिताकरता जो जागा आहे आणि त्या दिशेने वाटचाल करतोय त्याला धन्यता देण्यापेक्षा माझे तुकोबर आहे त्यांच्या माता पित्याला धन्यता. धन्य माता पिता धन्य माता पिता
पिता तयाचिया माता पिता धन्य. काय हे बाळगोपाळ वारकरी संप्रदायाला वाहून घेतले. खरोखर त्यांच्या माता पित्याला सर्वप्रथम धन्यवाद. कारण आपल्या पाल्यांना योग्य संस्कार लावण्याकरता तुम्ही त्यांना योग्य दिशेने वाटचाल करायला शिकवली. कारण असे भीषण आता सध्या संप्रदायाकडे मुळे पाठवणं म्हणजे वाळवटीत दिवा लावण्यासारखं आहे. होय हाय का नाही? पण छान आनंद वाटला. आमच्या हरिभक्तपरायण नारायण महाराज बरोबर ना? हो. हरिभक्तपरायणचे नारायण महाराज कैवल्य वारकरी शिक्षण संस्था आहे का नाही? या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच गुणीजन गायक वादक मंडळी आहेत. इकडं माझ्या समेत आलेल्या आमच्या वैकुंठवासी सद्गुरू रामदास बाबा वारकरी शिक्षण संस्था आध्यात्मिक गुरुकुल, या गुरुकुलमधूनही काही आमचे विद्यार्थीगण आलेत. असो या सर्व विद्यार्थ्यांना आणि या सर्व माझ्या येणाऱ्या भावी पिढीतील कीर्तन प्रवचनकारांना आता मी तुमच्याकडं तुम्हाला काही देऊ शकत नाही. आशीर्वाद देण्या एवढा मी मोठाही नाही. परंतु भगवंताकडं प्रार्थना करेल की हे भगवंता, यांनी या संप्रदायाचा पंथ निवडलाय, हा मार्ग निवडलाय, या मार्गावर यांना कसल्याही प्रकारची बाधा येऊ देऊ नको आणि यांची ही नौका ऐलथडीहून पैलथडीला घेऊन जा, एवढीच सद्बुद्धी त्यांना दे, एवढी प्रार्थना भगवंताकडे करेन. विठ्ठल इकडं मृदंगावर साथ करण्यासाठी आमचे हरिभक्तपरायण रोहित महाराज बडेकर वा महाराजही उपस्थित आहेत. जगदाळे महाराजांचे शिष्य बरोबर ना? बरोबर. ते त्याच्याहून लक्षात आलं आमच्या थापीहून. जरा थापा मारायची सवय ना, आहे का नाही? चला, महाराजही आवर्जून उपस्थित आहेत. इकडं आमच्या परिसरातील आपल्या या परिसरातील वैभव हरिभक्तपरायण आमचे गणेशजी महाराज, हरिभक्तपरायण आमचे निपाणीच की रामभाऊ महाराज, इकडं हरिभक्तपरायण भोसले महाराज, इकडं चोपदार आहेत, इकडं हां नाही तसं हरिभक्तपरायण आमचे खोत महाराज आवर्जून महाराजही उपस्थित आहेत. इकडं आमच्या परिसरातले लाडके जावाई काळे महाराजही उपस्थित आहेत. इकडं हरिभक्तपरायण गावातलेच आहेत का? नाही, हरिभक्तपरायण नाना महाराज, हरिभक्तपरायण महादेव महाराज ऐका नाही आपले वाडीचे, हां लोणीचे, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. चला, ही सर्वच मंडळी आहे. अगदी आता फारसा वेळ घेण्यापेक्षा आप्पा बरं का, आता मी कोणाचाही नामनिर्देश करणार नाही, गावकऱ्यांचा. तुम्ही म्हणाल का मीच नाव घ्यावं असं काही नाही, पण बरेच होय तुमच्या नाव घेणाऱ्या गावकऱ्यांच्या बरं का, नाव घेणाऱ्या तुमच्या आहेतच इथं. त्याच्यामुळं तुमचा कोणाचाही नामनिर्देश करणार नाही. आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या तरडगावचे हरिभक्तपरायण महादेव महाराज तेही उपस्थित आहेत. असो त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. जे आपल्या शब्दातच अशी ताकद आहे महाराज, शब्दात ताकद म्हणजे ती फक्त नामचिंतनाची आहे का नाही? ते बोलतच असतात आम्हाला कायम. महाराज माझ्याकडं काहीच नाही, फक्त मी रामकृष्ण हरीच म्हणतो. त्याचं एवढं सामर्थ्य आहे, काय नव्हे केले का चिंतिता. फारसा विस्तार करत नाही. आवर्जून महाराजही नामधारक असणारे महाराजही आवर्जून उपस्थित आहेत. तसेच तुम्ही सगळे आता चेहरे सगळेच परिचित दिसतात, पण मला असा संभ्रम झालाय की नाव घ्यावा कुणाचं आणि ठेवावं कुणाचं आहे का नाही? म्हणून आता सगळेच समजून सगळ्यांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. अगदी 1 तास उरला खटवांगर आहे अशी अवस्था झाली. विठ्ठल पहा, अभंग निवडलाय शांती ब्रह्म नाही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे निशिम भक्त एकनिष्ठ शिष्य माझे भक्त शिरोमणी श्री निळोबाराय. काय झाले, रोजच म्हटल्यानंतर कालचाच अभंग लक्षात आल्यावर काय करता ऐका नाही. चला, निळोबारायांचा अभंग उत्कृष्ट असा सेवेकरता निवडला. अभंग निवडण्याचं कारण आहे एक,
मी इथपर्यंत येईपर्यंत पत्रिका वाचलीच नव्हती बरं का. तुम्ही पाठवली पण वाचली नाही. इथपर्यंत येऊस तर लक्षात नव्हतं आलं की नेमकं सप्ताहाचं निमित्त काय. मी म्हणलं आपलं काहीतरी गावातलं एक उत्सव असतो म्हणून त्या निमित्तानं सप्ताह आहे. पण इथं आल्यानंतर पाहिलं बोर्डवर की कैकाडी महाराज पुण्यतिथी. महाराज एका संतांची पुण्यतिथी साजरी करताय म्हटल्यानंतर म्हटलं काहीतरी संतांचंच वर्णन करणारा अभंग निवडावा म्हणून अभंग निवडला. नाही तर इथपर्यंत येऊस तर आमचा वेगळा अभंग होता बरं का. आनंद अद्वय इथवर येऊस तर घोकलं होतं. पण आता पानाला पान चिटकन सांभाळून घ्या. विठ्ठल विठ्ठल सकला ठाई भगवत भाव हाची अनुभवा जयांचा त्यांचे चरणी लीन व्हावे उद्धरावे कृपेने. आपण या मृत्यू लोकाचा जरा बारकाईने विचार केला, सूक्ष्मतेने निरीक्षण केलं. थोडं निरीक्षण करून ऐका, सूक्ष्मतेने ऐका. आपण जरा सूक्ष्मतेने विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की भगवंताने या मृत्यू लोकात असंख्य जीव निर्माण केले, अनेक वस्तू निर्माण केल्यात, अगणित पदार्थ निर्माण केले. काय काय भगवंताने या मृत्यू लोकामध्ये अनेक व्यक्ती वस्तू पदार्थ निर्माण केले. परंतु प्रत्येक व्यक्ती वस्तू पदार्थ निर्माण करत असताना, जन्माला घालत असताना, उत्पन्न करत असताना काही ना काहीतरी हेतुपूर्वक, काही ना काहीतरी फलपूर्वक, काही ना काहीतरी प्रयोजनपूर्वक जन्माला घातलेले. निष्फल निष्कारण एकही व्यक्ती वस्तू पदार्थ तुम्हाला मृत्यू लोकात आढळणार नाही. प्रत्येक व्यक्ती वस्तू पदार्थाचं काही ना काहीतरी प्रयोजन आहे, आपा काही ना काहीतरी फल आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे पदरचं बोलता का, कुठून आणलं शास्त्रातून? मी कशाला सांगू, माझे उपनिषदकार सांगतात, ग्रंथकार सांगतात. काय सांगतात पहा, या मृत्यू लोकामध्ये असं एकही अक्षर नाही की ते मंत्र नाही. या मृत्यू लोकामध्ये अशी एकही वनस्पती नाही की ती औषधी नाही. या मृत्यू लोकामध्ये असा एकही मनुष्य नाही की तो उपयोग्यतेचा नाही. अमंत्रम अक्षरम नास्ती. लक्ष द्या, काय विचारणार आहे मी. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ती, योजकस्य तत्र दुर्लभ. शास्त्रकार सांगतात या मृत्यू लोकामधील कुठलंही अक्षर घ्या, प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. जाऊ देत, फारसा खुलासा करत नाही. प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे महाराज तुम्ही म्हणता, पण जर आम्ही दिल्या तर येत आहे का लक्षात? नाही अहो ते देखील मंत्र आहेत महाराज. कसे 4G लागत आहे, 5G लागत आहे. हा इथं 4Gचं बी काम नाही आता. काय काय तुम्ही म्हणाल आम्ही दिल्या तर काय, हे नका विचारू. हा आम्ही दिल्या तर ते देखील तुम्ही म्हणता मंत्र आहे. हो हो ते देखील मंत्र आहे. फक्त काय आम्ही दिल्या तर नाही. ज्ञानोबराय सांगतात तयाचे 28 शब्द सुखे मनो येती वेद. कुणाचे? तयाचे. ज्ञानोबराय म्हणतात तयाचे 28 शब्द म्हणजे त्या भगवंताच्या मुखातून 28 जरी शब्द आले, अशुभ जरी शब्द आले तरी ते वेद आहेत. आणि वेदामध्ये काय? हरिः ओम स्वस्ति न इंद्र वृधस्रवाः. नाही मंत्र नाही मानायचं बरं, आहे का नाही? काय वेदामध्ये सर्व मंत्र आहे आणि मंत्रामध्ये सगळे अक्षर आहेत की नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य कुठलाही मंत्र घ्या म्हणजे भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. प्रत्येक अक्षर घ्या ते भगवंताच्या मुखातून आलेलं आहे. म्हणून प्रत्येक अक्षर मंत्रच आहे, मंत्रच. तुम्ही शिव्या दिल्या तरी, तुम्ही नाही त्यानं दिल्या तरी बी काय त्याच्या मुखातून आलेला शब्द कसाही असो तो मंत्र आहे, मंत्र. चला पुढं. किंवा बरं करूच का जरा अजून खुलासा थोडा तुमच्यासाठी. बरोबर आता तुम्ही सगळे UPSC MPSCची तयारी करणार आहेत, नसले तरी समजून घ्या. काय पहा ज्ञानोबराय सांगतात, मी नाही सांगत.
ज्ञानोबा सांगतात की प्रत्येक अक्षर मंत्र आहे, फक्त त्या मंत्र बनण्याकरता त्या अक्षराची जुळणी जुळावी लागते. लक्ष द्या माझ्याकडे. काय 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 त्या अक्षराची जुळणी जुळावी लागते. जुळणी जुळली तर मंत्र, अन्यथा नाही. रकारा पुढे एक मकार मांडिका, मकार मांडिका. व्याकरणाची भाषा आहे बरोबर. काय रकार, रकार कळतो का? रकार म्हणजे र, काय र मांडला आणि र च्या पुढं मकार मांडला. म्हणजे मकार म्हणजे म, र पुढं म. काय झालं? काय झालं? मोठ्याने बोला की. र त्याच्या पुढं म लिहिला. काय झालं? काय झालं? रम. दुसरीकडे नका जाऊ. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही तर हे म्हणते महाराज तिकडं बी कस काय? तिकडं नाही. रम हा काय व्याकरणामध्ये रम हा धातू आहे. जरा हे तुमच्या डोक्यावरच आहे, त्यांच्यासाठी सांगतो. व्याकरणामध्ये संस्कृतमध्ये रम हा धातू आहे आणि त्याच रम धातूला घयादी प्रत्यय लागून अनेक प्रत्यय झालं मांडलं. काय झालं? काय झालं पोराओ? र पुढं ड मांडला. काय झालं? रड. सदा मग आपली रड रड. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला सांगण्याचं तात्पर्य तात्पर्य कुठलंही अक्षर घ्या, प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. मंत्र शास्त्रकार सांगतात, मी नाही. चला पुढं पुढं शास्त्रकार सांगतात अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम. या मृत्यू लोकामध्ये अशी एकही वनस्पती नाही की ती औषधी नाही. प्रत्येक वनस्पती ही औषधी. चला फार विस्तार करत नाही. प्रत्येक वनस्पती, कोणती वनस्पती कोणत्या आजारावर चालते याचं त्या आयुर्वेदामध्ये संपूर्ण विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. त्याचा आपण अभ्यास करत नाही, हे आपलं दुर्भाग्य. चला पुढं. सांगण्याचं तात्पर्य कुठली वनस्पती कुठल्या आजारावर चालते सगळ्यालाच ज्ञात नसते, आहे का नाही. चला, पण वनस्पती प्रत्येक ही औषधी औषधी. आणि पुढं सांगितलं अयोग्य पुरुषो नास्ती. या मृत्यू लोकामध्ये असा एकही मनुष्य नाही की तो उपयोग्यतेचा नाही. प्रत्येक मनुष्य हा काही ना काहीतरी योग्यतेचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय सांगावा, आमच्या गावात एक असा मनुष्य आहे काडीच्या कामाचा नाही. असं म्हणूच नको भाऊ. तो खूप कामाचा आहे, फक्त तो तुला कुठं वापरावा याची नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी सांगत नाही, शास्त्रकारानं सांगितलं योज कस्य तत्र दुर्लभ. तशी त्याची योजना करणारा दुर्लभ आहे. काय काय कुणीच अयोग्य नाही. प्रत्येक व्यक्ती घ्या, वस्तू घ्या किंवा पदार्थ घ्या, काही ना काहीतरी हेतुपूर्वक फलपूर्वक माझ्या भगवंताने निर्माण केलेले. चला आता प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थाचा विचार करण्यापेक्षा आपण विचार करू एकमेव एका योनीचा, कारण तीच योनी विचारणीय आहे. अन्य योनीचा विचार करायला गेलो तर काहीही उपयोग होत नाही. होतोय का? 84 लक्ष योनीत या मृत्यू लोकांमध्ये. किती? 84 लक्ष योनी. काही अंडजापासून उत्पन्न आहेत, अंड जार श्वदेज उद्बीज. आता त्याचाही फारसा विस्तार करत नाही. या 4 प्रकारापासूनच उत्पन्न झालेले संपूर्ण जीव आहेत. असे 84 लक्ष जीव आहेत. पण त्यामध्ये 83,99,999 योनी ह्या भोगप्रधान योनीत. काय? जन्माला आल्यानंतर भोग भोगणं आणि संपवणं याच्या पलीकडे त्या योनीचं काही प्रयोजन नाही, आहे की नाही. म्हणून फारसा त्यांचा विचार करायचा नाही. आपण विचार करू केवळ आणि केवळ एका योनीचा. कोणत्या? मानव. भगवंताने हा मानुष्य देह तुम्हा आम्हाला दिलाय. मग हा मनुष्य देह कशा करता दिलाय? या मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य काय? या मनुष्य देहाचं या मृत्यू लोकामध्ये येण्याचं प्रयोजन काय? या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर या मनुष्य देहानं काय केलं पाहिजे? देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा,
दिला कशा करता, या नरदेहाचं आद्य कर्तव्य काय, किंवा या नरदेहाची सार्थकता कशामध्ये. काय देवानं आम्हाला हा नरदेह दिला, तर या नरदेहाची सार्थकता कशामध्ये तुकोबारायांना सांगितली. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, सार्थक. तुकोबाराय म्हणतात की त्या भगवान परमात्म्याला आपण पाहणं, त्या पुंडरीश परमात्म्याला आपण पाहणं, हेच या जन्माला येण्याची सार्थक आहे. आपण नरदेह भगवंतानं आपल्याला दिलाय, कशा करता दिलाय, त्याच्या प्राप्ती करता दिलाय. परंतु जीवानं त्याची प्राप्ती न करता तो या झाला फाटा. आपण बाधिकेमध्येच अडकलोय. असं कोणाला वाटतंय की मला देवाची प्राप्ती व्हावी? कोणाला वाटतंय? खरं सांगा. देवाची प्राप्ती व्हावी असं कोणाला वाटतंय? आपण कोणीतरी हात वर करतंय का मला प्राप्ती व्हावी? नाही महाराज, आपल्याला दुसऱ्या कशाची प्राप्ती व्हावी वाटते, हाय का नाही? भोगाची, कुठलाही भोग असू द्या, कसल्याही प्रकारच्या भोगाची प्राप्ती व्हावी वाटते, पण देवाची नाही वाटत. ज्याच्यासाठी दिलंय ते नाही, नको ते डोक्यावर घेतलंय आपण. काय नको ते डोक्यावर घेतल्यामुळे होतंय काय? नाही त्याची घेता शिरी होईल दुरी निज पंथ. आपण नको ते डोक्यावर घातल्यामुळं ज्याच्याकरता आपल्याला पाठवलंय, ज्याच्यासाठी आपल्याला नरदेह दिलाय, हे बाजूला राहते. मग या नरदेहाला आल्यानंतर या नरदेहाने संपत्ती मिळवणं, या नरदेहाने सत्ता मिळवणं, या नरदेहाने विषय उपभोगणं, हे या नरदेहाचं आद्य कर्तव्य नाही. काय देहाने संपत्ती, सत्ता, विषय उपभोगणं, याच्याकरिताच आपल्याला देवानं नरदेह दिलेला नाहीये. नरदेह भगवंताने आम्हाला दिलाय, तो केवळ केवळ त्याच्याच प्राप्ती करता दिलाय. देही घडे देवाचे भजन. हो हो हो, थांबा थांबा. देवानं हा नरदेह आम्हाला दिलाय, पण त्याच्याच प्राप्ती करता दिलाय. मी येणार आहे तिथं, तुम्ही काळजीच करू नका, तुमच्यासाठी येतो. हा काय, हा देवानं त्याच्या प्राप्ती करता दिलाय, मग त्याची प्राप्ती असं एक प्रमाणे आहे का तुमच्याकडं? सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, कोणते आयुष्य, नरदेह मिळालाय. नरदेह हे साधन मिळालंय, तर या नरदेहाचं आद्य कर्तव्य सच्चित आनंद रूपता प्राप्त करून घेणं. काय काय काय? सच्चित आनंद रूपता प्राप्त करून घेणं.
सत म्हणजे ज्याचा कशानेच बाध होत नाही, ज्याचा देशाने बाध होत नाही, ज्याचा काळाने बाध होत नाही, ज्याचा वस्तूने बाध होत नाही, देश काल वस्तू भेद रहित जो आहे त्याला सत म्हणतात. काय? जे कायम टिकत, ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला सत म्हणतात. मग अशी सतरूपता प्राप्त करून घेणं, पुढं चित्तरूपता, सच्चित आहे का नाही. चित्तरूपता म्हणजे ज्ञानरूपता प्राप्त करून घेणं, आनंद रूपता प्राप्त करून घेणं, हेच या नरदेहाचं आद्य कर्तव्य, तेच या नरदेहाचं परमप्रयोजन आहे. परमप्रयोजन आहे की नाही. मग महाराज आपण आपलं जे परमप्रयोजन आहे ते केलं पाहिजे. दोन प्रकारची प्रयोजन सांगितली. कोणती? प्रयोजनाची दोन प्रकार. एक परम प्रयोजन आहे आणि दुसरा अवांतर प्रयोजन आहे. कोणकोणते? एक परम प्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. कशाला म्हणायचं परम प्रयोजन, कशाला म्हणायचं अवांतर प्रयोजन? एका वाक्यात व्याख्या मी विचारणार आहे तुम्हाला, काळजी नका करू. हां बघा, दोन प्रयोजनं सांगितली. कोणकोणती? बरं आहे, तुम्ही ऐकता पण ऐकत नाही म्हणून बरं आहे. हां लक्षात आलं ना. तुम्ही ऐकता पण ऐकत नाही म्हणून बरं आहे. तुम्ही जर सर्वच असं ऐकलं असतं, जर इतकं ध्यानात ठेवलंच असतं, आमच्यासारख्याला लवकर दुकान बंद करावं लागले असते. हां येते का लक्षात? तुम्ही ऐकता पण ऐकत नाही म्हणून आमचे दुकानं बऱ्यापैकी चाललेत. अहो 4 टिपणाव आम्ही सध्या फॉर्च्युनरमध्ये. हां काय करता, पण तुमच्यात इतका बी बदल होईलच कसा? विठ्ठल विठ्ठल. ऐकून कधी त्याचं मनन निधी ध्यासन काही करायचंच नाही ना. फक्त ऐकायचं आहे म्हणून ऐकायचं, टाइमपास म्हणून ऐकायचं. आणि तेही जरा लय तात्विक असला तर कुणी आणला होता रे ह्यो, इथून सुरुवात. आणि जरा खिदी दात काढायला असले की हां लयच भारी होता रे त्यो. अरे भाऊ, हे माध्यम त्याच्यासाठी नाही. हे माध्यम आपला आत्मउद्धार करून घेण्यासाठी, हे माध्यम आपलं कल्याण करून घेण्यासाठी, हे माध्यम आपली एरझार संपवण्यासाठी. कीर्तन हे माध्यम आम्ही गडगंज होण्यासाठी आणि तुम्ही कांगाल ह्याच्यासाठी नाही आहे. हां महाराज, आणि हे जर खुळा समज असेल डोक्यातून तर काढून टाका. मनोरंजनासाठी आणि पैसे कमवण्यासाठी कीर्तन हे माध्यम नाही. कीर्तन हे माध्यम आत्मोद्धारासाठी. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. सगळ्याच्या पाठ झालंय, हे फक्त पाठच आहे पण सगळ्याची त्याच्याकडे पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला वाटतं हे बोलणारच लय, बोलणाऱ्याची बी पाठ आहे. ही एक नारळा खालून आल्यावर हे तरी कवा नाही म्हणतंय, नाहीच म्हणत नाही, घेतयच. मला सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या. काय ध्यानात ठेवा. इथून विषय बाजूला गेलाय आपला, ऐकत चला. दोन प्रयोजनं सांगितली. कोणकोणती? हां पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. एक परम प्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. कोणकोणती? बिनधास्त बोलायचं. आज काय बाबाला आमचा नाही, बाबा घरचा आहे. काय प्रयोजन दोन, एक परम प्रयोजन, दुसरा अवांतर प्रयोजन. कशाला म्हणायचं? एका वाक्यात व्याख्या. यस्य कृते यस्य उत्पत्ती तेन तदैव करणं तत्तस्य परम प्रयोजन. काय मराठीतून, ज्या वस्तूची उत्पत्ती ज्या कार्याकरता होते त्या वस्तूने तेच कार्य करणं हे त्या वस्तूचं परम प्रयोजन झालं. आणि अवांतर त्याच्या विरुद्ध व्याख्या करा. ज्या वस्तूची उत्पत्ती ज्या कार्याकरता झाली नाही त्या वस्तूने ते कार्य करणं हे त्या वस्तूचं अवांतर प्रयोजन झालं. उदाहरण म्हणूनच सांगू का? यांना लय तोंड पाडले, तुमच्यासाठी उदाहरण पहा. काय झालं? एक शहरी भागातला मुलगा होता. घरी बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व काही मुबलक होतं. कुठल्याही प्रकारची न्यूनता नव्हती.
मग त्यानं असं ठरवलं की आपण एखाद्या आपलं ग्रामीण भागात जावा, ग्रामीण भागातून सुसंस्कारित अशी एखादी मुलगी पाहावी, विवाह करून आणावीन, आपला संसार थाटामाटात रांगवावा. मग असं पाहुण्यानं ठेपा मिळाला, आपल्यासारख्या खेड्यात आला. खेड्यात आल्यानंतर मुलगी पाहिल्यानंतर आवडल्यानंतर बोला चाली असते का तिकडल्या बऱ्याच वर्गाला माहीत नाही आहे, काही जणाला माहीत झाले आहे का नाही. बोला चाली असते. बरं त्या बोला चाली तर तुमच्याकडं नाही, पण जरा आमचा खालचा भाग आहे का महाराज लय धुमाकूळ चलतो ना, जरा एखादा नोकरीला असू द्या काय, आणि त्यातली त्यात गव्हर्नमेंट नोकरीला असू द्या महाराज. मुलीकडच्याची पार काही जणांची तर शर्यत लागते. मी 5 दिला तर तो म्हणतो मी 15 देतो, इथून हुंडा हां आहे का नाही. पण इकडं तसं नाही, इकडं बरं आहे आपलं, तुमचं चांगलं आहे का नाही. हां हे आमच्या तिकडलं सांगतोय. तिकडं गेल्यावर इकडले गाडायचे, दुसरीकडले आणताच पाकिस्तानचे आणता का, आपलेच हां आहे का नाही. चला असू द्या. मला सांगण्याचं तात्पर्य ते मुलानं मुलगी पाहिल्यानंतर आवडल्यानंतर बोला चाली झाली. बोला चालीमध्ये ठरलं की बाबा आम्हाला काही हुंडा नको, भांडे कुंडे नको, काहीच नको, फक्त विवाह लावून द्या, लग्न करून द्या. लग्न मात्र टोले जंग झालं पाहिजे, लग्न मात्र असं झंगछंग झालं पाहिजे. कसं आपल्या भाषेत सांगू का, वजनात झालं पाहिजे. धागी नता काही आहे ना, पण वजनात झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे, असंच असते का. हां पहा, मला त्यानं म्हटलं बाबा लग्न काही विघ्न येता कामा नाही, लग्न चांगलं झालं पाहिजे. महाराज कोणत्या वधूपित्याला वाटणार नाही की माझी मुलगी एवढ्या मोठ्या घरात जाते, शहरात जाते, काही द्यायचं नाही घ्यायचं नाही, येऊन जाऊन लग्नच लावून द्यायचं. त्यानं होकार दिला, लग्नाची तारीख काढली, कार्यालय पाहिलं, कार्यालयामध्ये लग्नाचा दिवस उजाडला, दोन्ही वराड आलं. वराड आल्यानंतर परण्या निघाला, परण्या आला, लग्न लागलं, जेवायला बसले. आता लग्नात कशाला उशीर घालायचा, तुम्हाला पाठ आहे सगळं आहे का नाही. लग्न लागलं, जेवायला बसले. पण लग्नाला पंचपक्वान्नाचा बेत. कशाचा पंचपक्वान्न कळत आहेत का. श्री बालाजीचा बेत. सोपं, श्री बालाजी म्हणजे आज होतं बघा, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, म्हणजे चक्का. हा म्हणजे चक्का. चला असं महाराज, असा श्री बालाजीचा बेत. श्री बालाजीचा बेत म्हणल्यानंतर महाराजाला ते वराडच ना, आणि त्यातली त्यात नवरदेवाकडलं वराड. लग्न लागलं होतं, असे दरवाजाच्या कडीला बसले होते 2 जण महाशय, असे दरवाजाच्या कडीला बसले. वाढ आली का नाही तर खायला सुरुवात. मग त्यांचा बी दोष नसतो, ती थोडीच वारकऱ्याची पंगत आहे सगळी. वाढ होऊ द्यायची, मंत्र व्हायचे, आचमन करायचं, मग पुंडलिका बसा जेवायला. हां असं वारकऱ्यात पंगतीत असते, ती थोडीच वारकऱ्याची पंगत आहे. महाराज त्यांना वाटच पाहिली नाही, वाढ आलं की खायला सुरुवात केली. महाराज त्याच्यात लाडू बनवले होते. लाडू बनवले, पण लाडू बनवत असताना लाडू बनवले गऱ्याचे. गरा कळतो का. गरा आमच्याकडे रवा म्हणते, तुमच्या इकडे गरा म्हणते, असंच का. पण रवा म्हणा गरा म्हणा, हां पण त्या रव्याच्या गऱ्याच्या लाडूचं गणित आहे, ते आपल्याला नाही कळायचं इकडल्या वर्गासाठी. काय त्याचं गणित आहे. मला त्या रव्याच्या गऱ्याच्या लाडूची चाचणी जमावी लागते. आणि खरं सांगा माता मावल्यानं, ती चाचणी सगळ्याच माता मावल्याला जमते का. होय चष्म्यावली मावशी, सगळ्यात जुनी म्हातारी दिसली म्हणून विचारलं. ती चाचणी सगळ्याच माता मावल्याला नाही जमत. महाराज काही माता मावल्या सुग्रण असतात, आणि काही महासुग्रण असतात. महासुग्रण सांगू का. डब्याची डबे मशाला चव नाही कशाला, हा तिला म्हणायचं महासुग्रण. मग तसे जरा महासुग्रणीने लाडू बनवले होते, लाडू झाले जरा निबर. मला त्या खाणाऱ्यानं हातानं दाबला, लाडू काय फुटना. अरे वा म्हणलं, लाडू फुटत नाही. बुक्की घातली, लाडू काय म्हणे माझ्या हातानं साधा लाडू फुटाना, या हातानं लाडू फुटत नाही. मला त्यानं लाडू उचलला, तुमच्यासाठी सांगितलं आपलं कशाला आला. मला ते लाडू उचलला, दातात धरला, 2 दात खाली आले, पण लाडू काय म्हणला. लाडू जरा करंट मध्येच ना. मला त्यानं लाडू उचलला आणि दरवाजाच्या सापटीत धरला. शेजारच्याला म्हणला हे उठ दरवाजा. शेजारी दरवाजा वाढायला उठला, असा दरवाजा वाढ. लाडू निष्ठाला ती नीटवर बापाच्या अंगास
वर बापाच्या टाळक्यात बसल्याबरोबर हे उठलं, नाना असल्या पदार्थ. तेव्हा नाना धोरणात लागतो. नाना कळतो का? नाना म्हणजे नवऱ्या मुलाचा बाप. हां, ते धोरणा, त्याचा बी दोष नसतो. मित्र कंपनी आलेले असते, मित्र कंपनीला वाटीत वाटीत हे बी आलं लक्षात तुमच्या. हां, तुम्ही त्याच्यातली पोटकिडी काय हे वाटीत वाटीत हाणतं, त्याच्यामुळं ते बी करंटमध्ये असते. महाराज असं यांचा मोर्चाच, नाना असे पदार्थ असतात का, तसं असते का, बोलत बोलत वधूपित्याकडं. महाराज वधूपित्याकडे त्याची आधीच पळापळीनं बेजारी झालेली असते. ह्यांचा मोर्चा तिथं. पाहुणं सांगितलं होतं लग्नामध्ये काय विघ्न येता कामा नाही, असले पदार्थ असतात का, असं असते का, तसं असते का. बोलत बोलत बघा आता काय चांगलंच पेटलं. हांबरी तुंबरीवर आलं, हांबरी तुंबरीहून धराधरीवर आलं, धराधरीहून बघता काय हानामारीवर आलं. आता हानामारी कुठं? कार्यालयात. कुठं? दगडण काट्या. दगडण काट्या नाही महाराज, त्यांना लाडू लाडू वाढले होते. हे लाडूनच, हे त्याला लाडू हाणता येईल, हे ह्याला लाडू हाणते. महाराज लाडूनच हाना मार्या. कशानं? आता जाऊ द्या, दृष्टांत संपला. काय लाडू कशा करता बनवले होते? बरोबर. काय 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 लाडू बनवले होते, पण कशा करता? खाण्याकरता. पण लाडूनं काय चालू केलं? हा, काय 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 बघा आता सिद्धांतावर या. लाडूला खाणं, लाडूला खाणं हे झालं लाडूचं परम प्रयोजन. काय 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 लाडूला खाणं हे झालं लाडूचं परम प्रयोजन, आणि लाडूनं हाणामाऱ्या करणं हे लाडूचं झालं अवांतर प्रयोजन. विठ्ठल 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 विठ्ठल. ही दोन प्रयोजन आपल्या ठिकाणी आहेत. पण महाराज आपण पहिल्या प्रयोजनाला जरा गौणत्व दिलंय, आणि दुसऱ्या प्रयोजनाला जे गौण प्रयोजन आहे त्यालाच प्रामुख्यानं डोक्यावर घेतलं आणि तेच घेऊन मिरवतोय. बरोबर आहे ना? जे आपल्याला भगवंतानं हा नरदेह त्याच्या प्राप्ती करता दिला, त्याची प्राप्ती करून घेणं हे परम प्रयोजन आहे. परंतु त्याची प्राप्ती नाही, आपण फक्त विषय उपभोगातच आपलं आयुष्य संपूर्ण खर्च करतोय. मी सांगत नाही, तो कोबराय म्हणतात, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. महाराज आयुष्याची आयुष्य मनुष्य उद्ध्वस्त करतोय विषय सेवनामध्ये. महाराज या विषय सेवनाकडं आयुष्य उद्ध्वस्त होत चाललेलं आमच्या साधू संतांना पाहिलं, आणि पाहिल्यानंतर सांगतात की हे बाबांनो, तुम्हाला सुंदर नरदेह मिळालाय, पण मिळालाय याची सार्थकता करून घ्या. काय बरं का, ह्या देहाचं महत्व आपल्याला कळत नाही. काय ज्यांना मिळाला नाही त्यांना याचं महत्व विचारा. चार वर्ग आहेत मृत्यू लोकात. एक पहिला वर्ग ज्याला नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. पहिला वर्ग कोणता वर्ग सांगितला? ज्याला नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही, पहिला वर्ग. दुसरा वर्ग मिळाला पण कळाला नाही, दुसरा वर्ग मिळाला पण कळाला नाही. तिसरा वर्ग मिळाला नाही पण कळाला, कळाला पण मिळाला नाही. लक्षात येते ना? पहिला वर्ग आहे मिळाला पण कळाला नाही, हा कळाला नाही मिळाला नाही. दुसरा वर्ग आहे मिळाला पण कळाला नाही, आणि तिसरा वर्ग आहे कळाला पण मिळाला नाही, आणि चौथा वर्ग आहे कळालाही आणि मिळालाही, मिळालाही आणि कळालाही. लक्षात येते? चार वर्ग. हे चार प्रकारचेच वर्ग आहे. चारीचं वर्णन करा. पहा तुम्ही, नरदेह मिळालाही नाही कळालाही नाही असा कोणता वर्ग आहे? आता हाच वर्ग. कोण? हा वर्ग चालला इथून तो. कोण? कुत्रा. कुत्र्याला नरदेह मिळालाय का? बरं त्याला कळालाय का? कुत्र्याला नरदेह मिळालाय नाही, कुत्र आहे, नरदेह त्याला मिळालाय नाही. बरं त्याला कळालाय का? कीर्तन चाललंय, आपण कसं मधात शिरावा, कसं टंगडीवर करावं, हा ते महाराज कुठंही ऐका बघा. जाऊ द्या
कशाला दगड घातला त्याला? बिचारं ते म्हणलं असं, चाला बाबा त्या महाराजाचं कीर्तन आहे, आपण तरी जावा, आहे का नाही? आणि तुम्ही त्याला दगड हाणून लावल्या. लक्षात ठेवा बरं का, त्या योनीला कधी प्राप्त व्हावं लागतंय सांगूच का? पण ते आजच्या कीर्तनात नाही. बघू पुन्हा कधी योग आला तर. कोणतं पाप केल्यानंतर कोणत्या योनीला जावं लागतं. चला गरुड पुराण पाहून घ्या. आता तो विचार सांगायला वेळ नाही. हां चला, मला सांगण्याचं तात्पर्य, नरदेह त्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. पहिला वर्ग पशु पक्षी सर्व प्राणी घ्या. दुसरा वर्ग मिळाला पण कळाला नाही. खरं सांगा, आपल्याला मिळालाय कळालाय? डॉक्टर साहेब, मेडिकलवाले, आपल्याला कळालाय पण मिळालाय का? खरं सांगा. महाराज जर कळाला असता, होय, उगाच आपण ह्याचे त्याचे बांध नसते गाड्या टोकरले. होय, जर कळाला माणूस बांध टोकरीत आहे होय? नाही 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 महाराज, आपण जाऊ द्या दुसऱ्या शेजाऱ्याची टोकरी नका, पण भावाच्या 2 तास घालून रिकामा होतो, आहे का नाही? हे मिळालाय पण कळालं नाही. जगावं कसं, मरावं कसं? हां होय, नाही तारतम्य लागला आपल्याला. मिळालाय पण ते कळून घेण्याची आपली पात्रताही नाही राहिली, आहे का नाही? किंवा कळून घेण्यासाठी आपण तसे प्रयत्नही करत नाही. सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला मिळाला पण कळाला नाही. तिसरा वर्ग आहे, त्यांना मिळाला नाही पण कळाला. कोण? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गीचे अमर इच्छिताती. जे स्वर्ग लोकामध्ये अमर झालेले, ते अमर झालेले देवाधिक स्वर्गादी देव, त्यांना असं वाटतं की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा. त्यांना मिळावा वाटतो पण मिळत नाही. त्यांना या देहाचं महत्व कळत आहे पण मिळत नाही. म्हणून तिसरा वर्ग आहे, आपलं कळाला पण मिळाला नाही. आणि चौथा वर्ग आहे की त्याला मिळालाही आणि कळालाही. काय? चौथा वर्ग आहे आमच्या साधू संतांचा. त्या साधू संताला नरदेह मिळालाही आणि कळालाही. मिळाल्यानंतर त्यांनी कळून घेतला, प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि पराकाष्ठा करून त्या परम अशा तत्वापर्यंत, ज्यासाठी आपल्याला नरदेह दिलाय, सच्चित आनंद रूपता प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांनी ती सच्चित आनंद रूपता प्राप्त करून घेतली. घेतली का नाही? आणि ज्यांना घेतली, काय ज्यांना घेतली ते सांगू शकतात की तुम्हीही मिळवा. देवानं तुम्हाला आम्हाला हा नरदेह तेवढ्या करताच दिलाय. म्हणून तर तुकोबारायांचे आपण अनेक प्रमाण पाहिले. देवे दिला देह, भजन आगोमाटा, किंवा दुसरं प्रमाण सांगितलं आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदविगणे, पुन्हा विठ्ठलाची एक जन्म आल्याचे सार, अनेक प्रमाण पाहिली. या सर्व प्रमाणाचा निष्कर्ष आहे की मनुष्य देह मिळालाय, त्याची प्राप्त करून त्या भगवत प्राप्ती करता मिळालाय आणि त्याची प्राप्ती करून घेतलीच पाहिजे. का हो महाराज? ठीक आहे, आम्ही त्याची प्राप्ती करून घ्यायला तयार आहेत. मग आम्हाला त्याची प्राप्ती कशाने होईल? त्याच्या प्राप्तीचे अनेक साधनं सांगितली. पण आता अनेक साधनाकडे आपल्याला जायचं नाही. योग साधना आहे, कर्म साधना आहे, ज्ञान साधना आहे, परत भक्ती साधना आहे. पण हे जरा थोड्या मागं ठेवा, पुढच्या कीर्तनात बघू. तुम्ही म्हणाला आता पुढं तुला होय, बचेंगे तो और लढेंगे, काय त्याला बघू. पुन्हा कधीही योग आला तरी आठवण करून द्या. मी पुन्हा घ्या समजून, विठ्ठल विठ्ठल अनेक मार्गाने आपल्याला त्या परम अशा तत्वापर्यंत जाता येईल. परंतु तिथं जाण्याकरता या मार्गाने, तर त्या मार्गाने आपल्याला संदेह आहे, संशय आहे. त्या मार्गाने तिथपर्यंत जाऊच याची शाश्वती नाही. पण उत्कृष्ट असा महामार्ग आमच्या साधू संतांना सांगितला. देव प्राप्ती करता
आमच्या देव प्राप्ती करता आमच्या साधू संतांनी एक महामार्ग सांगितला. तो कोणता? हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, ओ हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, उपाय हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. त्या हरीची प्राप्ती करून घ्यायची, त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असल तर त्यासाठी आमच्या साधू संतांनी मार्ग सांगितला, रामबाण इलाज सांगितला. रामबाण इलाज काय करायचं? धरावे संताचे ते पाय. आपण त्या संतांची चरण धरली पाहिजे. संतांची चरण धरली पाहिजे म्हणजे नाही, ते देवाबद्दल आहे. देवाला पाहण्यासाठी गेलो देवच झालो, पण देवाला पाहण्यासाठी जाण्यासाठी ती योग्य दृष्टी देणारे कोण आहेत? संत आहेत. ते दृष्टी देणारे कोण आहेत? संत आहेत. मग त्या संतांची भेट व्हावी लागल, त्यांचे चरण प्राप्त व्हायचे. काय त्या संतांची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची, संतांची आपल्याला भेट व्हायची, त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. महाराज हे काय समीकरण आहे पहा. भगवत प्राप्ती कशाने होणार आहे? संतामुळं. कशामुळं होणार आहे? संतांना आपल्यावर कृपा केली तर आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे. पण खरं सांगू, जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत संतच भेटत नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. संत भेटी अवघड, बहु अवघड. देवानं कृपा केली तर संतांची भेट होते, अन्यथा तशी अवघड आहे. निस्ती अवघड नाही, विशेषण वापरलं बहु. बहु म्हणजे बहु म्हणजे किती? होय, बहुत शब्द वापरला. बहु बहु म्हणल्यावर किती? बहु म्हणजे हमारी भाऊ उधर नको तिकडं नका जाऊ. काय बहु म्हणजे किती? महाराज ज्याला कसल्याही प्रकारचं परिमाण करता येत नाही. काय संतांची भेट तितकी अवघड आहे. चंद्रामृत सुख सेवेला असता दाता रवींद्र वेल, बाह्य परी त्या साधूची भेटी न होईल. माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिलेत म्हणून
षटकार मारला आपलं थोडक्यात. संतांची भेट होणं दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, चंद्र अमृत सुकेशव. कालच्या पौर्णिमेला आपल्याला अमृतही मिळालं. चला, अमृतही प्राशन करायला मिळेल. अवघड असणार, कठीण असणार. अमृत कुठं असतंय? स्वर्गात. स्वर्गवासी झाल्याशिवाय आपल्याला अमृत नाही. मग आपल्याला स्वर्गवासी व्हावं लागेल. कुणाकुणाला व्हायचं? सगळेच होणार आहेत, आहे का नाही? चला, आता नाही विनोदानं सांगत, नाही तर काही ठिकाणी गेल्यानंतर बरेच कीर्तनकार सांगत असते, ते खोटंच असते पण सांगत असते. मी एका ठिकाणी म्हटलो, या गावचे सगळे मारणार आहेत. त्याच्यात एक म्हातारी चष्म्यावाली 90 वर्ष, आणि ती काठी हलवीत, आपलं काठीला हात असं हात हालतोय आणि उठलीन. हा 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 म्हणे. कीर्तनकाराने विचारलं, का हो मावशी, का हसायला लागल्या? ही म्हणली, मी या गावची नाहीच. तुमच्या लक्षात आलं, त्या गावची नसली तरी तू मारणार. हेच आहे, येथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. चला, सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येकाला मारायचं. मेल्यानंतर स्वर्गाचीच प्राप्ती होईल. लिहितो स्वर्गवासी आपण, पण खरोखर स्वर्गातच जातोय का? महाराज, स्वर्गात जाण्याकरता खूप पुण्य असावं लागतंय, आहे का नाही? आणि ते बी स्वर्ग लय वेळ राहत नाही. पुण्य संपलं रे संपलं की ज्ञानोबा राय म्हणतात, येऊ लागते माघारी मृत्यू लोका, पुण्याची पावटी सरे सवेची आणि येऊ लागते माघारी. चला, सांगण्याचं तात्पर्य, जे अमृत स्वर्गाशिवाय मिळत नाही, तेही अमृत आपल्याला दुर्लभ असणारं अमृत प्राप्त होतं. कधी? कालच्या कोजागिरी पौर्णिमेला. चला पुढं. चंद्रामृत सुखे विषय असता जाता रवी धरवेला, अस्ताला जाणारा सूर्य, त्याला पकडणं सोपी गोष्ट आहे का? नाही, अतिशय कठीण आहे. पण त्याला देखील धरलं, थांबवलं. चला, एका पतिव्रतेची कथा आहे, पण सांगत नाही, पुढं जायचंय. असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. आपल्या बाहुबळानं हा अपार असणारा समुद्र तरून गेले. कोण? म्हणजे विनायक दामोदर सावरकर. माझ्या देशाला, माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळावं याकरता अखंड आपलं जीवन या इंग्रजांच्या विरोधात लढले आणि आपलं बलिदान दिलं. ते माझे विनायक दामोदर सावरकर. आपल्या बाहुबलाने अपार असणारा समुद्र तरून गेले. चला, समुद्रही तरला जाईल, पण ह्या दुर्लभ गोष्टीत पण पुढं सांगितलं तो कोबर आहे ना नाथ महाराजांना, की त्या साधूची भेटी होणं कठीण आहे. मग साधूची भेट होणं इतकं कठीण आहे. आपलं विवेक चुडामणी ग्रंथामध्ये सांगितलं, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रेय. काय? महान पुरुषाचा आश्रय मिळणं अतिशय कठीण आहे, कठीण. मग देवाच्या प्राप्ती करता संतांची गरज आहे, आणि संत भेटण्याकरता त्याच्या कृपेची गरज आहे. मग भानगडच नाही का? भानगडच आहे ही. देवाची प्राप्ती झाल्याशिवाय किंवा देवाची कृपा झाल्याशिवाय साधूची भेट नाही, आणि साधूची भेट होत नाही तोपर्यंत त्याची कृपा. मग नेमकं कोण पाहिजे? याचं उत्तर असं आहे, लिंब अदोगर का लिंबोळी अदोगर? सांगा कसं आहे पोरा हो? लिंब अदोगर आहे की लिंबोळी अदोगर आहे? तुम्ही म्हणाले कुणी आणला रे? नाही तसं काय, जायचंय बाबा मला इथून. नाही महाराज, याचं जसं लिंब अगोदर म्हणावा तर लिंबोळी आली कुठून? बरं, पुन्हा लिंबोळी आली कुठून म्हणावं? आपलं लिंबापासून लिंबोळी, आणि लिंबोळीपासून पुन्हा. मग अगोदर कोण आहे? सर्वाचा अगोदर तो बाप आहे. या विश्वाचा, या प्रकृतीचा अधिष्ठान, निर्गुण निराकार तत्व. त्यानं फक्त एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यानं एवढं मायाजाळ केलंय. एकलेची निकंठे म्हणून याने केली निर्माण 14 येऊन इंद्रचंद्र मेघ देव तारांगणे पंच महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. हो चला, ही सगळी उत्पत्ती त्यांनी केली. विठ्ठल विठ्ठल
खायची आहे का नाही. चला चला मोकळं आपलं आहे का नाही. महाराज त्याच्या प्राप्तीकरता साधूची भेट झाली पाहिजे. पण साधूच्या भेटी करता सांगू, साधूच्या भेटी करता अमाप असं पुण्याची गाठोडी आपल्या पदरात असावी लागते. काय पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. त्या संतांचे चरण प्राप्त होण्याकरता, त्या संतांची भेटी होण्याकरता आपल्या जीवनामध्ये अमाप असं पुण्य असावं लागतं. आणि त्या पुण्याचा उदय व्हावा लागतो, भाग्याचा उदय. ते हे जोडी संत पाये. महाराज त्या भाग्याचा उदय झाल्यानंतर आपल्याला संत भेटतात. आणि संत भेटल्याच आपल्याला लगेच देवाची प्राप्ती करून देतात असं नाही. मग काय करावं लागल महाराज. ते संत भेटल्यानंतर आपण त्यांच्या चरणावर लीन झालं पाहिजे. काय आपण त्यांच्या चरणावर लीन झालं पाहिजे. आपण त्यांची भक्ती, त्यांची सेवा करावी लागेल. ज्ञानोबा सांगतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर वता करावे दास्य सकळ. आपण त्यांच्या चरणाची सेवा केली पाहिजे. सेवेनं ते संतुष्ट होतात. पण का हो महाराज, असे संत ओळखायचे कसे. ठीक आहे, आम्ही तशी सेवा करायलाही तयार आहेत, आम्ही तशी सेवाही करू. पण आम्हाला सांगा ना महाराज, त्या संतांचे काही लक्षणं सांगा. किंवा ते संत कसे असतात, काय त्यांचं स्वरूप आहे, काय त्यांची लक्षणं आहे, ती लक्षणं सांगा म्हणजे आम्ही त्यांची सेवा करू. मग काय लक्षण आहेत अभंगाच्या प्रथम चरणात. सकळा ठाई भगवत भाव, आम्हाला त्याची प्राप्ती होणार आहे. पण महाराज आमचा प्रश्न असा आहे, आम्ही लीन व्हायलाही तयार आहेत, पण ज्यांच्या चरणावर लीन व्हायचंय ते संत, नेमकं त्या संतांचं निर्दुष्ट असं लक्षण काहीतरी सांगा म्हणजे ते संत आम्हाला कळतील आणि आम्ही त्यांच्या चरणावर लीन होऊ. मग असं संतांचं निर्दुष्ट लक्षण आहे. काय लक्षण सांगितलं? सकळा ठाई भगवत भाव. पहिलं लक्षण सांगितलं काय? सकळा ठाई भगवत भाव. सकळा ठाई भगवत भाव म्हणजे ज्यांच्या दृष्टीला बर का काय जगत जे आपल्याला दिसतंय भासतंय ते जगत ज्यांच्या दृष्टीला दिसतही नाही भासतही नाही. जे खोटंय ते खोटच ज्यांच्या दृष्टीला दिसतं, म्हणजे खरंय तेच त्यांच्या दृष्टीला प्रतीतीला येतं. काय
हे जगत मिथ्या आहे. जगत कसं आहे? मिथ्या आहे. हे नष्ट होणार आहे, नाश पावणार आहे. मग ह्या नश्वर पदार्थाकडे ज्यांची दृष्टी पाहतच नाही काय, किंवा ज्यांच्या दृष्टीला केवळ आणि केवळ जे परम असं तत्व आहे ते तत्वच ज्यांच्या दृष्टीला येतं, प्रतीतीला येतं, अनुभवाला येतं, असे जे कोणी संत आहेत त्यांच्या चरणावर लीन व्हायचे आहे का नाही. मग महाराज आमच्या साधू संतांचा जरा थोडा बारकाईने विचार केला तर साधू संत तुमच्या आमच्यासारखे दिसतात, असतातही, तुमच्या आमच्यासारखं सर्व वर्तनही असतं, पण ते या जगतामध्ये अडकून राहत नाहीत, या संसारामध्ये अडकून राहत नाहीत. कित्येक तरी प्रत्येक संतांची उदाहरणं आहेत तुम्हाला, कित्येक संतांची, सगळ्या संतांची उदाहरणं देता येते. जे त्या लक्षणात बसले त्यांना संत म्हणीत जा. काय पुन्हा पुढचं सांगतो काय, या लक्षणाने जे युक्त आहेत त्यांना संत म्हणत जा. महाराज कुणाच्याही माग संत म्हणून नका लागत जाऊ. महाराज आपलं असं जरा हुरुळी मिंडीन लागली लांडग्याच्या माग, चांगलं पट्ट्याचं धोतर घातलंय, कडक लिलनचं शर्ट घातलंय, टार्च करून 1.5 एकर फाटा वाढलाय, मस्त कडक ऊस साळीनं अशी टोपी घातली, मस्त झकपक असं दिसतोय, लांबून आले की वा वा केवढा संत आहे हा. उगाच त्याच्या मागे लागत आहेत. आणि महाराज ते 4-2 दिवसाला कुठं गाजा आड गेलं की हा हे तर असं होतं, ते पहिलाच तसं होतं, पण तू नको त्याच्या मागे लागला. लक्षात ठेवा, या लक्षणाने जे युक्त आहे काय, किंवा जे या लक्षणाने युक्त आहेत त्यांच्या दिशेने त्याची वाटचाल तरी चालली का, त्या दिशेने तो चालतोय का. शहानिशा केली पाहिजे मनुष्यानं, शहानिशा, बरोबर आहे का नाही. जर आता सध्या पाऊस पडलाय, आज नाही इकडं पडला तिकडंच पडलाय, नदी गळा वाहत चालली आणि उगं घेतलं पाणी गाटा प्याला, जमतंय तसं पितो का आपण तसंच पाणी नाही. पहिलं ते पाणी पिताना विचार करतो, कारण हे पाणी असं पिऊन चालणार नाही. कसं पिलं पाहिजे, गाळून पिलं पाहिजे, म्हणतं का नाही. हिंदीमध्ये म्हण आहे बघा, पाणी पिना छान के, आणि पुढचं गुरु करना पहचान के. हा इथंच हे महाराज आपण त्याच्यामुळं नको त्याच्या मागं लागतो. ऐका, पहिलं लक्षण आहे, पहिलं लक्षण की ज्याच्या प्रतीतीला, ज्याच्या अनुभवाला या विश्वामध्ये पाहत असताना हे विश्व विश्वरूपाने न दिसता हे विश्वच देवरूपानं ज्याला दिसतं त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल अनुभव विश्वदेवाचा म्हणजे तुकोबारा आहे म्हणतात की असा ज्यांचा अनुभव आहे. काय अनुभव आहे की या विश्वामध्ये केवळ आणि केवळ तो भगवान परमात्माच भरलेला आहे. मला त्या हरिदासाचं वर्णन करत असताना नाथ महाराजांना देखील केलं. हरीची या दासा हरिदा ही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. हरीच्या दासाला हरीच जिकडं पाहू तिकडं प्रतीतीला येतो. चला उदाहरण सांगून जातो, पण ते काल्याच्या कीर्तनात ऐका. महाराज एक गवळण दूध घेऊन, दही दूध तूप लोणी घेऊन बाजारला निघाली. जाता जाता तिनं त्या कृष्णाला पाहिलं. त्या कृष्णाला पाहिलं. कृष्णाला पाहिल्यानंतर महाराज तिचं ते त्या कृष्णाचं ते स्वरूप तिच्या डोळ्यामध्ये, अंतकरणामध्ये, तिच्या मनामध्ये असं घर करून राहिलं की आता तिच्या डोळ्याला
तिच्या डोळ्याला त्या कृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नाही. ती बाजारात गेली, बाजारला चालली, चालत असतानाही पाय उचलला आणि पाय उचलून टाकायला लागली. उचलला तरी त्याच्या खाली तुकोबराय म्हणतात, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखा तो सब वही ने घेरा. काय त्या गवळणीची अवस्था स्पष्ट केली माझ्या तुकोबरायानं. त्या गवळणीनं पाऊल उचलून टाकल्याबरोबर जिथं पाऊल ठेवीन तिथंही कृष्ण दिसतोय आणि जिथून उचललाय तिथंही कृष्ण दिसतोय. म्हणजे जिकडं पाहत तिकडं तिला कृष्ण 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 परमात्माच प्रतीला येतो, अशी ज्याची अवस्था आहे. बर का, विस्तारानं ती कथा ऐकून घे काल्याच्या कीर्तनात. अशी जिची अवस्था आहे, मग या अवस्थेला जो प्राप्त झालाय, या अवस्थेवर जो आरूढ आहे त्याला संत म्हणतात. त्याला संत म्हणतात. सकळा ठाई भगवत भाव. महाराज प्रसिद्ध उदाहरण आहेत. माझ्या नाथ बाबांना गाढवात दिसला, माझ्या नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला. आपण दगड घालतो भागद्या सोडून, आहे का नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाशानी विठ्ठल ची भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल अशी ज्याची अवस्था आहे त्यांना संत म्हणतात. मग त्यांच्या चरणावर आपण काय झालं पाहिजे? त्यांच्या चरणी लीन व्हावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. उद्धरावे कृपेने, उद्धरावे कृपेने, कृपेने त्यांचे चरणी लीन व्हावे, त्यांचे चरणी लीन व्हावे. त्यांचे चरणी लीन व्हावे अशा लक्षणाने जे युक्त संत आहेत त्या संतांच्या चरणावर आपण लीन झालं पाहिजे. आणि एकदा का त्यांच्या चरणावर लीन झाले झाले झाले, उद्धरावे कृपेने, ते काय करतात? आपल्यावर कृपा करतात. आणि एकदा का त्यांना कृपा केली की आपला उद्धार निश्चित. ज्याच्याकरता आपण हा नरदेह प्राप्त करून घेतलाय, नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, ते तत्व आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण कधी? त्यांनी कृपा केल्यानंतर. महाराज त्यांनी कृपा केल्यानंतर पण 11:02 झालेत. चला, ते कृपा करतात 4 प्रकारची. आता ती कृपेचे प्रकार सांगतो आणि पुढे जातो. बघा, एक हस्तकृपा, नेत्रकृपा, शब्दकृपा, आलिंगन कृपा. संत 4 प्रकारची कृपा करतात आणि 4चेही प्रमाण आहे. काय? हस्तकृपा केली कोणी कोणावर केली? माझ्या तुकोबरायानं निळोबरायावर, ज्यांचा अभंग निवडलाय. हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. चला पुढं. पुन्हा दुसरा नेत्रकृपा. नेत्रकृपा कोणी कोणावर केली? कृपा कटाक्ष निहाळिले, आपुलेपदी बैसविले, बापरूपमादेवर विठले, भक्ता दिसले वरदान, माझ्या ज्ञानोबरायावर माझ्या निवृत्ती दादाने केलेली कृपा. चला, ही कोणती झाली? नेत्रकृपा. तिसरी कृपा सांगितली शब्दकृपा. शब्दकृपा कोणी कोणा? संत, सर्व संत महानुभावांनी तुमच्या आमच्यावर केलेली शब्दकृपा आहे. कोणती? हे संत वाङ्मयानं केलेली कृपा आपल्यावर संत कृपा आहे की नाही? ज्ञानोबरायानं कठीण अशी संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. ही तुमच्या आमच्यावर केलेली कृपा आहे. तुकोबरायानं 4ही वेदाचं मंथन करून पंचम वेद नावाचा ग्रंथ तुकोपनिषद, तुकोबरायांची गाथा निर्माण केली. ही तुमच्या आमच्यावर केली तुकोबरायाने शब्द कृपा आहे. चला पुढं. आणि 4थी कृपा आहे आलिंगन कृपा. आलिंगन कृपा कोणी कोणावर केली? तर आलिंगन कृपा आमच्या संतांनी अनेक जणांना आलिंगन दिलं, आहे का नाही? तुकोबरायांची प्रमाण आहे. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की संत या 4 प्रकारची कृपा करतात. आणि त्यांनी कृपा केली की तुकोबराय म्हणतात की पुन्हा काही प्राप्त करण्याचे राहतच नाही. आपल्या ठिकाणी जे काम क्रोधादी विकार आहेत ते देखील काय होतात? मावळून जातात. मावळले काम क्रोध वृत्ती सन्निध हरीच्या. आपल्या ठिकाणी जो काम आणि क्रोध महाबलाढ्य विकार आहेत
ते विकार त्यांना कृपा केल्याबरोबर नष्ट होतात. नाही नाही, त्यांच्यानीच त्या चरणाची धूळ जरी आपल्याला लागली तरीही आपलं काम होतं. संत चरण रज लागत असत वासनेचे बीज जळून जाय, त्यालाच काम म्हटलंय. आणि त्याचं बीजच जळून जाते म्हणल्यानंतर पुन्हा काय राहिले शिल्लक? मग कामाची नाही ते क्रोधाची कैसा ते कैसे तिथे कैसे भांडण आहे पुन्हा नाही आहे का नाही. सांगण्याचं तात्पर्य त्यांच्या कृपेने काम आणि क्रोधही मावळून जातात. आणि शेवटच्या चरणात सांगितलं आपण जर त्यांचं नामचिंतन केलं तरी आपल्या ठिकाणी जो अधर्म वाढलेला असतो, आपल्या ठिकाणी जे पाप झालेलं असतं, आपल्याकडून काही कळत काही अनिष्ट गोष्टी पापात्मक घटना घडलेल्या असल्या तरी त्याची सर्व धुनी होती. तो निळा म्हणे त्यांच्या नामे पापे अधर्म नासती. एकदा सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि प्रेमानं भजन करायचे. आतापर्यंत मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. मग 2 तास काय नाही काहीच सांगितलं नाही, म्हणजे तुम्हाला काहीच करायला सांगितलं नाही. पण आता सगळ्यांनी ज्याला हात असतील त्यांनी हात वर करायचे आणि ज्याला मुख असन त्यांनी मुखाने एकदा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. ज्याला आसन त्यांनी नसतील त्यांनी नका करू. विठोबा सकळा ठाई भगवत भाव हाची अनुभव जयांचा त्यांचे चरणी लीन व्हावे. उद्धरावे कृपेने यथामती यथावकाश. माझ्या मतीप्रमाणे अभंगाचा आशय सांगून तुमच्या पुढे चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. करविली तैशी केली कटकट. माझी वेळ संपून 6 मिनिटं यष्टाची घेतली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चला असो, माझी वेळ संपली. महाराज हे सर्व जी लक्षणं सांगितली या अभंगामध्ये, हे सर्वची सर्व लक्षणं माझे कैकाडी बाबा यांच्याकडं जुळतात बरं का. म्हणूनच हा अभंग घेतला होता. पण मला वाटलं होतं जरा थोडं पुढं ते नाही, पण वेळ कसं आहे आपलंच आपण नांगारलेलं बरं. जर दुसऱ्याचा बाण जरी फुटला तरी ते दांडकं काढतंय, नाहीतरी दांडकं घेऊन आलेतच सध्या. त्याच्यामुळे माझी वेळ संपलीच आहे. असंच आहे ना. चला असू द्या, माझी वेळ संपली. असो, झालेली सेवा ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सगळेजण एकत्रित येऊन सुंदर असा उत्सव साजरा करताय, त्यांच्या चरणावर माझ्या कैकाडी बाबांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा अपशब्द गेला असेल आणि कोणाचा अंतकरण दुखवला असेल तर निश्चित माझ्या अल्पमतीचे दोष समजून माझ्या पदरात टाका सुधारण्याचा प्रयत्न करील. आणि जेवढं काही शास्त्रसंवादी असेल ते माझे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू रामदास बाबा यांचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. जे स्वानंद शिकवणाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच गुरुवर्य यांच्याकडून शिकलो, जे अध्ययन केलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. असो, जे काही आहे ते उचिष्ट त्यांचं आहे म्हणून स्वीकार करा. निश्चित आपलं कल्याण होईल. असो माझी झालेली सेवा आणि हे लांबलेलं व्याख्यान वेळीच थांबवतो आणि इथंच थांबतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम